हाय गाईज, हॅपी फादर्स डे. आणि मी माझ्या वडिलांसाठी एक कविता लिहिली आहे. ही मी पप्पाला कालच ऐकवली आहे, पण होप तुमच्यासोबत शेअर करायची होती. होप यू लाईक इट. आणि स्टार्ट करते. की तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच नाही केलं. पप्पा, तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच नाही केलं. आम्हा लेकरांना खांद्यावर मंदिरात घेऊन जाण्यापासून ते खिशात पैसा आणि हातात व्यवहार नसताना फक्त आमच्या प्रत्येक आनंदासाठी कसलाच विचार केला नाही. फक्त आमच्या आनंदासाठी कसलाच विचार केला नाही. आणि आमचे लाड पुरवता पुरवता तुमचं आयुष्य संपून गेलं. तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच नाही केलं. आईवर असून भयंकर प्रेम वाटते तुम्हाला तिचं खूप कौतुक. आईवर असून भयंकर प्रेम वाटते तुम्हाला तिचं खूप कौतुक. आहे तुमचा अभिमान, आहे ती तुमचा अभिमान, पण तिच्याबद्दल गर्व आणि भावना व्यक्त करायचं राहूनच गेलं. पप्पा, तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच नाही केलं. सर्वांबद्दल असून प्रेम तुमचा कंजूसपणा आणि रागासमोर तुमचा हळवेपणा आणि साधेपणा पुसूनच गेला. सर्वांबद्दल असून प्रेम तुमच्या कंजूसपणा आणि तुमच्या रागासमोर तुमचा हळवेपणा आणि साधेपणा पुसूनच गेला. केलं सर्वांसाठी सर्वच, केलं सर्वांसाठी सर्वच, पण दिखावा करायचं मात्र राहूनच गेलं. पप्पा, तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच नाही केलं. आयुष्यात केली मरमर, साठवलं नाही काही. आयुष्यात केली मरमर, साठवलं नाही काही. आबांचा होता आज्ञाधारी मुलगा, सर्वांना घेऊन चालणारा मोठा भाऊ, व्यवहारातला साधा माणूस, भजन मंडळीतला रामदास भाऊ. पप्पा म्हणताच आमच्या डोळ्यात पाणी का येतं. पप्पा म्हणताच आमच्या डोळ्यात पाणी का येतं. तुमची ही साठवण ही कमाई, तुमची ही साठवण ही कमाई, याचा आम्ही कधी गणितच केलं नाही. म्हणून आम्हाला वाटतं तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीच केलं नाही. आमच्या तिघीत तुमचा जीव, आमच्या तिघीत तुमचा खूप जीव आणि उमेश तुमचा आधार आहे. आमच्या तिघीत तुमचा खूप जीव आणि उमेश तुमचा आधार आहे. वहिनींवर तुमची माया आणि जावयांबरोबर तर वेगळाच बॉन्ड आहे. आता नातवंडांबरोबर तुमचंही लहानपण आलं. आता नातवंडांबरोबर तुमचंही लहानपण आलं. जगून घ्या लहानपण, जे कर्तव्याच्या भारामुळे लहानपणी जगता नाही आलं. मरेपर्यंत केली मायबापाची सेवा, मरेपर्यंत केली मायबापाची सेवा, यातच तुमचं जीवन सार्थ झालं. कोणी समजो अथवा नाही तुम्हाला. पप्पा, तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही केलं. तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही केलं. थोड्या भावना दुखल्या की डोळ्यात येतं पाणी. माझे पप्पा खूप जास्त इमोशनल आहेत, तर ते लगेच त्यांना खूप जास्त आनंद झाला तरी ते इमोशनल होतात. आणि कोणी खूप दूरचा व्यक्ती आमच्या घरी गेस्ट आल्यानंतर तोही जाताना माझ्या वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं. खूप जास्त इमोशनल पर्सन आहेत ते. तर थोड्या भावना दुखल्या की डोळ्यात येतं पाणी. रोज सकाळी पप्पांचा कॉल, खुश आहे ना बेटा, अजून आम्हाला पाहिजे काय. आणि तुमचं सर्व कार्य पार पाडून तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण केली. आयुष्यात सर्व कार्य पार पाडून तुम्ही तुमची जबाबदारी पूर्ण केली. तुम्ही तुमच्या आयुष्यात हीच कमाई केली. कुस्तीतले वस्ताद होते तुम्ही, ही गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली. कुस्तीतले वस्ताद होते तुम्ही, हे गोष्ट माझ्या लक्षात कशी नाही आली. कॉल लेटर येऊन वडिलांच्या शब्दासाठी तुम्ही नोकरी नाही केली. कॉल लेटर येऊन वडिलांच्या शब्दासाठी तुम्ही नोकरी नाही केली. त्याचबरोबर घर आणि शेती तुमची जबाबदारीच होऊन गेली. त्याचबरोबर घर आणि शेती तुमची जबाबदारीच होऊन गेली. आत्ता आलं लक्षात, तुमचं हे बलिदान मी विसरूनच गेली. जपता बाबांचं मन घेतल्या सर्व जबाबदाऱ्या. जपता बाबांचं मन घेतल्या सर्व जबाबदाऱ्या. तुमच्या आणि आमच्या भविष्याची तुम्ही पर्वाई नाही केली. तुमच्या आणि आमच्या भविष्याची तुम्ही पर्वाई नाही केली. तुम्ही तुमच्या आयुष्यात पप्पा हीच कमाई केली. तुम्ही तुमच्या आयुष्यात हीच कमाई केली. प्राऊड आहे मला माझ्या पप्पांवर की त्यांनी प्रत्येक गोष्टीत, म्हणजे त्यांच्या लहानपणापासून, म्हणजे ते जेव्हा टीनेजर होते तर तेव्हापासून, म्हणजे आजी बिमार राहायची, म्हणजे त्यांची आई, तर त्यांनी त्या गोष्टीत पण त्यांचे सॅक्रिफायसेस केले खूप सारे.
त्यानंतर आजोबांना जपलं. माझ्या आजोबांना तर मी बघितलेलं, आजीला नाही बघितलं. पण माझ्या वडिलांनी त्यांच्या आईवडिलांसाठी खूप काही केलेलं आहे त्यांच्या आयुष्यात आणि ती त्यांच्या आयुष्याची खूप मोठी कमाई आहे. आमचे लग्न पार पाडले, आमच्या सगळ्या आनंदांना जपलं, आम्हाला खंबीर केलं. आम्ही तिघी मुलींना शिकवलं आणि आमच्या पायावर उभं केलं. जसं आज आम्ही समाजात कुठेच अडणार नाही एवढं आम्हाला खंबीर केलं. तर होप ही कविता तुम्हाला सर्वांना आवडली असेल आणि माझ्या पप्पांनाही आवडेल. तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.